पाहतो आताच्या घडीची महत्वाची बातमी आपण पाहतो आहोत। अभिजित दिपकेंनी उपोषण सोडलेलं आहे। सोनम वांगचुक यांच्या विनंतीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय। आताच्या घडीची ही महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतो। अभिजित दिपकेंनी उपोषण सोडलेलं आहे सोनम वांगचुक यांच्या विनंतीनंतर। खरं तर गेले 22 दिवस हे आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे। त्यातच आता अभिजित दिपकेंनी उपोषण सोडले। सोनम वांगचुक यांच्या विनंतीनंतर उपोषण सोडले असल्याची माहिती समोर येतेय। आज संसदेचा पहिला दिवस आहे अधिवेशनाचा आणि याच अधिवेशना ठिकाणी अभिजित दिपकेंचा मोर्चा निघाला होता। लाखो विद्यार्थी, लाखो तरुणाई या मोर्चात सहभागी झाले होते। त्या संसदेच्या दारावर हा मोर्चा पोहोचला होता। अशातच आता एक महत्वाची बातमी समोर येते, ती म्हणजे अभिजित दिपकेंनी उपोषण सोडलेलं आहे। सोनम वांगचुक यांच्या विनंतीनंतर अभिजित दिपकेंनी उपोषण सोडलंय। तर सोनम वांगचुक यांनी नेमकी का विनंती केली असेल असा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय। सोनम वांगचुक यांच्या विनंतीनंतर आता अभिजित दिपकेंनी उपोषण सोडलेलं आहे। आता शनिवारी सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवण्यात आलं, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। त्यांची तब्येत सुद्धा ठीक असल्याचं त्यांच्या पत्नींनी सांगितलं होतं आणि आज त्या सुद्धा या जंतर मंतरवरील आंदोलनानंतर चलो संसदेत या मोर्चामध्ये सहभागी होणार होत्या, सहभागी झाल्या आणि त्यानंतर आता अभिजित दिपकेंसह लाखो विद्यार्थ्यांसोबत हा संपूर्ण मोर्चा हा संसदेच्या दिशेने निघाला, संसदेच्या ठिकाणी पोहोचला आणि आजच्या घडीची ही महत्वाची बातमी समोर येते की सोनम वांगचुक यांच्या विनंतीनंतर आता अभिजित दिपके यांनी उपोषण सोडलेलं आहे। तर 48 तासांनंतर उपोषण मागे घेण्यात आल्याची ही माहिती समोर येते। गेले 21 दिवस हे आंदोलन सुरू होतं। अनेक तरुणाईंनी आणि एक राजकीय नेत्यांनी, अनेक सेलिब्रिटी लोकांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता। अनेक राजकीय मंडळींनी आंदोलनस्थळी जंतर मंतरवर जाऊन सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांची भेट घेतली होती, त्यांच्याशी संवाद देखील साधला होता। सोनम वांगचुक यांच्या विनंतीनंतर आता अभिजित दिपके यांनी आपलं उपोषण खरं तर 48 तासांनंतर मागे घेतलेलं आहे। कॉंग्रेस जनता पार्टीचं हिट लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।